बघा मी शांत बसलो याचं कारण मी म्हटलं की आता कुठे उत्तर द्यायची आहे ना, कळलं का? योग्य वेळी योग्य गोष्ट करावी. सर सचिन वाजे योजना काढून थेट पैसे द्यायचा आम्ही दाखवला एक व्यंगचित्र फार छान आलं होतं. आमचे ते प्रशांत कुलकर्णी आहेत ना, त्यांचं एक फार छान व्यंगचित्र आलं होतं. कालच कुठेतरी मी पाहिलं की लाडकी बहीण लाडका भाऊ ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा लाडका मतदार असं एकदा करून टाका, म्हणजे सगळ्यांना पैसे वाटायला मोकळे. भानगडच नको ना, लाडकी बहिणी लाडका जावई बिवई काही नाही, सगळंच. सचिन वाजे परमवीर सिंग असे जे अधिकारी आहेत त्या ह्या जो सगळा राजकीय गोंधळ सुरू आहे तर त्या अधिकारी राजकारणाचे बळी ठरतायत का राजकारणाचे हस्तक्षेप बनतायत, काय नेमकं? पहिले हस्तक बनतात मग बळी ठरतात. अजून काय सांगू? मध्यंतरी मागील विधानसभा निवडणुकीमध्ये लावरेपूर व्हिडिओ आपण जो कन्सेप्ट वापरली होती त्याने चांगल्याची धाबे जाणवली होती. त्यावेळेस तशी काय नवीन कन्सेप्ट असणार का? बघू आता जसं सुचेल तसं येईन समोर. साहेब पवार जनसंवाद यात्रा काढत आहेत. निवडणुकीच्या दृष्टीकोनातून आपण नाशिकमधून त्याची सुरुवात होती, कशा पद्धतीने बघता येईल? मी काय बघायचं त्याच्याकडे? माझा आज दौरा सुरू होतो, ते काय बघतात माझ्याकडे? काय प्रश्न आहे खायला? काही कसा बघतो मी? असा बघतोय त्याच्याकडे, काय अर्थ आहे का त्याला? कसा बघताय त्याच्याकडे? खूप चर्चा होते राज्यामध्ये की काय कसं म्हणजे काय हे चालू आहे नरेटिव्ह. एखाद्याने एखादा आरोप केला त्याला उत्तर द्यायचं किंवा त्याने खोडून काढणे याऐवजी तो आमच्यावर जास्त खोटा आरोप केला अशा पद्धतीने बोलत, विशेषतः भाजपच्या नेत्यांनी करून बोललं जाते. फडणवीस बोलतात काय फेक नरेटिव्ह केले लोकसभेला, संविधान बदलणार किंवा अशा पद्धतीने. हे बघा आम्ही निवडणुका हरलो असं त्यांचं. आता पहिल्यांदा हे कोण बोललं? पहिल्यांदा त्यांचा अयोध्येचा उमेदवार बोलला, भारतीय जनता पक्षाचा उमेदवार बोलला ना की 400 पार झाले की आम्ही संविधान बदलणार. म्हणजे त्यांनी विरोधकांना नरेटिव्ह दिला ना, तोपर्यंत कुठे चर्चा पण नव्हती या गोष्टींची. त्याच्यानंतर त्यांचेच काही लोक बोलले परत या विषयामध्ये, तिथून हे सगळं सुरू झालं. भाजप